पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे मम्मी झालं का? केली का डिझाईन सिलेक्ट? नाही ग, त्याच्यात एवढे डिझाईन्स आहेत ना आणि सगळे आवडतात मला, तर कुठली काढू तेच कळत नाहीये. एवढा वेळ होता मम्मी, एकही नाही सिलेक्ट केली. तूच सांग. मलाच करावं लागेल. आणि तसंही तू कोणतं डिझाईन काढतेस याच्याने काही फरक नाही पडत. अगं म्हणजे आपली खरी सेलिब्रिटी तर वीणाताई आहे ना. तिच्या हातावरची मेहंदी रंगली पाहिजे. काय ग चिका? अगदी बरोबर बोललीस उर्मी. अगं वीणाच्या हातावरची मेहंदी रंगणारच ना, कारण तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. हो ग, खरंच. म्हणून तर एवढं तातडीने तयार झाला ना लग्नासाठी. मला तो विश्वासच बसत नाही. आपल्या वीणाताईचं लग्न होतं चेतनशी, आणि तेही उद्या. फोटो काढूया आपण. चिका इकडे बघ. बघ हा, आता कसं मम्मी. हॅलो, बाहेर आलोय पेपर्स घेऊन. आलोच. हो. तू बारीक करा मम्मा, सांगते फक्त सांगते. बाबा आलोच. चिका, वीणाच्या हातावर नवऱ्या मुलाच्या नावाचं अक्षर लिहायला जागा ठेव हा. अय्या हो की, विसरलेच ते मी. आणि चिका ऐक, सी काढा. सी चेतन, नाही तर चुकून पी काढशील ना म्हणून. नाही, पी काढलास तर आमच्या ताईला प्रभासची आठवण येईल ना, ते नकोय आपल्याला. म्हणून सी. किती जाड काढतीयस मम्मी, तू किती हलती आहेस. माझी चूक नाहीये, तू काढली. पेपर्स. निघा. हो.
पूर्ण नाही झालंय. म्हणजे प्रभासची सही झाल्यावर पूर्ण होईल. हा, पण हे आपल्याच कंपनीचे पेपर्स आहेत, हे कसं सिद्ध करणार तू? अरे हे तू, अरे आपल्या कंपनीचं सील आहे, तुला कुठे मिळालं? सदावर्तींच्या कंपनीत पिऊनचं काम करतो ना मी. त्यामुळे या पिऊनला शैलजा सदावर्तीच्या केबिनची साफसफाई करावी लागते आणि मग याच पिऊनला हे सापडतं. आता फक्त प्रभासने या पेपर्सवर सही केली की सदावर्ती इंडस्ट्रीजचं करोडोंचं नुकसान होणार. कारण या पेपर्स मधले आकडे मी बदललेत आणि त्यामुळे सदावर्ती इंडस्ट्रीजला त्यांचा माल खूप कमी किमतीत विकायला लागणार आहे. आणि या प्रोजेक्टचा इन्चार्ज प्रभास आहे, त्यामुळे सगळा ब्लेम प्रभासवर जाणार. मिहिर, पण प्रभास न बघता सही करेल? करेल. प्रेमात आंधळा झाला बिचारा. म्हणजे काय? काही नाही, तो उद्या निघाला ना संगमनेरला की मी माझा डाव साधणार. तुला खात्री आहे तो संगमनेरला जाईल नक्की? मला काय वाटतं, आपण ना वीणाला कॉल करूया आणि तिला सरळ सांगूया, प्रभास तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू तुझं लग्न मोड आणि येऊन प्रभासचे लग्न कर. बरोबर आहे ना? येस. जर वीणाला लग्न करायचं नसतं तर ती ऍग्रीच झाली नसती ना. बरोबर आहे, बरोबर आहे. वीणा स्वतःहून काहीच ठरवणार नाहीये, त्यामुळे जे काही आहे ना ते आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. मला वाटतंय की आपण वीणाच्या मामांचं सजेशन सिरियसली घ्यावं. नाही, ऐकून घे. वीणाचे मामाच म्हणाले होते ना की वीणाला पळवून ने. मग आता आपण तेच करूया ना, वीणाला पळवून आणूया. वाव, गुड आयडिया. म्हणजे जरा थ्रिलिंग काहीतरी होईल, हो ना? ए हो, म्हणजे सगळ्या सुपरहिट फिल्मच्या क्लायमॅक्स सारखं आपल्याकडे पण काहीतरी धमाकेदार घडेल. ए उभा पराठा. डोसा. तेच ते, डोसा म्हणजेच पराठा. अंकल 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 मुद्द्याचं बोल ना यार. अरे मला एवढंच म्हणायचंय की वीणाला जर पळवून आणायचं असेल तर तिच्या घरात शिरायचं कसं? वीणाच्या घरचे सगळेच ओळखतात आपल्याला. ते समजा आपण लग्नाचं टेस्टी जेवण बनवून त्यांच्या घरी घेऊन गेलो तर? आणि त्यांनी विचारलं, तुम्ही कोण, एवढं टेस्टी जेवण कोणी दिलं, तर काय सांगायचं? अरे सांगायचं ना, प्रभासनी बनवलंय, प्रभासनी. म्हणजे ते सुद्धा इम्प्रेस होतील आणि स्वतःहूनच लग्न लावून देतील. काय सुपर हिट आयडिया आहे ना? सुपर फ्लॉप आयडिया आहे. अगं, जेवण प्रभासने बनवलंय हे म्हटल्यावर ते कधीच त्या जेवणाला टच सुद्धा करणार नाही. ठरलं. येस. हे काय ठरलं? आता ते त्यालाच माहिती ना. वीणाला कसं भेटायचं ते ठरलं.
बंद बंदच काय आहे? एवढी कामं पडलेत आणि तुझं काय चाललंय? मम्मी थांब 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 थांब. टँटडॅन. उघड. एवढी हळकुंड शेती वगैरे सुरू केलीस की काय? देवाने दिली ना अक्कल, वापर ना थोडीशी मम्मी. काढते मुस्कट पुढे माझी अक्कल काढतेस. ही एवढी अळकुंड कशाला आणलीस ते सांग मला आधी. अगं ती कुटून आपल्याला हळद तयार करायची आहे, हळदीसाठी. अगं मोजून 5 जण राहतो आपण या घरात आणि एवढी हळद कशाला पाहिजे आपल्याला? अंघोळ करायची आहे. अगं मम्मी, आपण काल मेहंदीचा कार्यक्रम असा घरीच केला ना, छोटा छोटा. तर आता हळद आहे तर करूया ना थोडं जोरात. गाजा वाजा करू जरा, बाजूच्या बायकांना वगैरे बोलवू. ते अशी हळद लावतील वीणाला आणि आपली गुडगल वीणा निमूटपणे सगळं सहन कर. आणि हाच तिचा चांगुलपणा तिच्यावरच भारी. मम्मी अशा प्रकारे हळद लावायची आहे ना तिला की प्रभासच्या रंगांचा बेरंग झाला पाहिजे. हे असे लग्न आधीचे कार्यक्रम करून ना तिच्यावर प्रेशर आणूया लग्नाचं. विसरलीच पाहिजे प्रभासला. वा हुशार आहेस ग माझ्यासारखी. कामाला लागूया. हो अंकल, निघालोय मी. तुम्ही पण वेळेत पोच. हो हो, चल ठेवू का फोन? हा चल ठेवतो. बाय. प्रभास, सकाळी सकाळी एवढ्या घाईत कॉन्सर्ट आहे? नाही, जरा एक महत्वाचं काम आहे. मी गडबडीत आहे, बोलू आपण. ऐक ना, अरे माझं काही पर्सनल काम नाहीये, फक्त या पेपर्स वरती जरा सह्या पाहिजे होत्या तुझ्या. तू घाईत असेल तर राहू देत, मी आत्याला सांगतो तसं. मिळेल. कुठल्या पेपर्सवर सही नाही? राहू देत, तू तुझं महत्वाचं काम करून घे. सह्या तुला जमतील तशा. सांग ना कुठल्या पेपरवर साईन हव्या ते मी करतो. मागच्या सगळ्या इथे. हा. प्रभास, तुला घाई आहे ना, वाचण्यात कशाला वेळ वाया घालवतोस? हो पण ते अंकल म्हणलं ना तुला पोचतो. हा पोच इथे ना. पोचतोय, निघालो. हा झालं. चल बाय. ठीक आहे. क्यू प्रभास, तुला माहित नाहीये, या पेपर्सवर सही करून तू सदावर्ते इंडस्ट्रीजचं केवढं मोठं नुकसान केलंयस. आता मला बघायचंय आत्याची रिएक्शन काय असेल ते. अब तेरा क्या होगा अट्टू? अचानक लग्न ठरलं? हो ना. अहो पत्रिका सुद्धा दिल्या नाही. सरळ म्हणाले उद्या लग्नाला या. काहीतरी भानगड असणार. नाहीतर अशी तडकाफडकी लग्न कोण लावेल? गेल्या उल्यास आलेल्या त्या मुलाने ना काहीतरी गोंधळ तर घातला नसेल. थांबा, मी विचारपूस करतो. काका, तुम्हाला माहिती आहे का इतक्या घाईत लग्न का ठरवले? मला काहीच माहिती नाहीये. रघुनाथराव, गुरुजी, सगळी सामग्री व्यवस्थित आहे ना? काही लागलं तर सांगा मला. हो, सामग्री व्यवस्थित आहे, पण विणाचं लग्न एवढं तडकाफडकी का ठरवलं? दादा, जरा बोलायचं होतं. आलो. हा चलू दे. काय रे? दादा, हे असले प्रश्न सातत्याने विचारले जातील, तेव्हा काय कराल तुम्ही? हे सगळं आत्ता करणं खरंच गरजेचं आहे का? मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा नीट विचार करावा. माझा विचार करून झालाय. विचार करून झालाय?
दादा वीणाचा विचार केला असता तर कळलं असतं की वीणासाठी प्रभासच योग्य मुलगा आहे. त्याच्याशिवाय ती कोणासोबतही सुखी राहू शकणार नाही. तिच्या मनात प्रभासबद्दल किती तळमळ आहे पाहिलं ना तू. आणि प्रभास तिच्या सुखासाठी काय काय करू शकतो हे बघितलं. मग आता हे सगळं मनोहर, हे लग्न व्हावं ही पांडुरंगाची इच्छा आहे. म्हणूनच त्याच्या समोर त्याच्या समक्ष लग्न करतोय मी. तो काही चुकीचं होऊच देणार नाही. दादा तू फार विचार नको करूस. चल तयारीला लाग, चल. गुरुजी सुरुवात कधी करायची मला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोलून घेतो. हा आलो, तुमचं चालू. दादा तुम्ही तुम्हाला हवं ते ठरवून टाकलं आणि वीणानेही तिच्या मनाशी गाठ बांधून टाकली. ठीक आहे, मग आता ह्या सगळ्याचा परिणाम जो काही होईल तो भोगायला तयार राहा. काय हो रजनीताई, वीणाचं लग्न एवढ्या घाईघाईत का ठरलं? काही भानगड आहे की काय? अहो भानगड कशाला असेल. समोरून चांगलं स्थळ चालून आलं आणि त्यांना लग्नाची घाई होती म्हणून आम्ही हे सगळं घाईघाईत करतोय. अहो हो, पण एवढ्या घाईत का? बघितलंस केवढ्या बायका जमल्यात त्यांच्या लाडक्या वीणाला हळद लावायला. तुम्ही अगं एवढ्या बायकांना का बोलवलंय? घरातल्या घरात केलं असतं ना आपण. असं कसं म्हणतेस तू? कसं आहे ना वीणाताई, एवढ्या सगळ्या बायका, ही थाटामाटात हळद, हे सगळं बघून तुला वाईट वाटेल हो ना. आणि त्यावर हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होतंय आणि त्यात हे सगळं, हे बघून तुला अजून वाईट वाटेल हो की नाही. ते कसं आहे ना, मला प्रभासला विसरताना जेवढा त्रास झाला त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त तुला झाला पाहिजे हो की नाही. म्हणून अरे चला, आली सुद्धा नवरी मुलगी. आता माझी चौकशीच करत बसणार आहात का ज्यासाठी इथे जमलाय ते सुरू करणार आहात? काय गोड दिसते ना. चला. पण पहिली हळद कोण लावणार आहे? पहिली हळद घरातलेच लावणार ना, म्हणजे मी नाही तर पहिल्यांदा हळद चिकच लागेल. चला आपण पडवीत गप्पा मारूया. या मैत्रिणींचा चालू दे, यांना खूप वेळ लागेल. चला तिथे थांबूया. यांचं होऊ दे मैत्रिणींचं. चला उर्मी, तुला काय वेगळं सांगायचंय का? चल तू पण. या दोघींना अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत आणि यांच्या गप्पा ना काही केल्या संपतच नाही. आपण इथे गप्पा मारूया. तुम्हाला कोणाला चहा पाणी काही हवंय? मला चालेल अर्धा कप. कसं आहे ना, ते हळदीचा सगळा कार्यक्रम किचन मध्येच चालू आहे ना, त्यामुळे चहा नाही बनवता. चालेल चालेल, काही हरकत नाही. चालेल ना. हा चालेल. तुला अशी हळद लावायला लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही. काही गोष्टी नशिबावर सोडाव्या लागतात. पण काही गोष्टी आणि लग्न या दोन्ही खूप फरक आहे.
पण आता काहीच नाही होऊ शकत का गं? उशीर झालाय. अगं नाही म्हणजे हळदीचा कार्यक्रम आटपून घेऊ आपण, लग्नाला उशीर नको व्हायला असं म्हणायचं. झालं का तुझं? मला सुद्धा लावायची हळद.